किसान देश का अहम सुतून होता है। किसानों के मसाइल को हल करना ये हुकूमत की जिम्मेदारी है। किसानों के मसाइल को हल करने के लिए बीजेपी के किसान मोर्चा के रियासती सदर वासुदेव काड़े इन दिनों रियासत के मुख्तलिफ शहरों का दौरा कर रहे हैं। इसी सिलसिले में उन्होंने नांदेड़ का दौरा किया। यहाँ उनकी आमद को देखते हुए नांदेड़ के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर और बीजेपी शहर सदर प्रवीण साले की जानिब से अलग अलग प्रोग्राम लिए गए। इनमें पहला प्रोग्राम शेतकरी संवाद अभियान व कार्यकर्ता बैठक के नाम से एक प्रोग्राम लिया गया। इसके बाद प्रेस कॉन्फ्रेंस का भी अहतमाम किया गया। किसान मोर्चा के रियासती सदर वासुदेव काड़े ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए किसानों के मसाइल का जिक्र किया। किसानों से मुताल्लिक मसाइल को हल न करने पर रियासती हुकूमत को तनकीद का निशाना बनाया, जबकि मरकज़ी हुकूमत तक इन मसाइल को पहुँचाने और उन्हें हल करने के लिए हर मुमकिन कोशिश करने की बात की। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा प्रारंभ तुळजापूर येथून झाला आणि संपूर्ण मराठवाडा विभाग या अभियानाच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांमध्ये जाऊन देशातील मोदी सरकारची 7 वर्ष पूर्ण झाली, त्या 7 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने देशातील मोदी सरकारने घेतलेले निर्णय, शेतकरी हिताचे असलेले सर्व निर्णय शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि संवाद नाव देत असताना आम्ही त्याच्यावरती भूमिकाच आमची ही ठेवलेली आहे की ज्या गोष्टी मोदी सरकारने केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का नाही याचा आपण नीट पाहणी केली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे। आणि दुसरा, शेतकऱ्यांकडनं काही दुरुस्त्या असतील, काही सूचना असतील, काही अडचणी असतील त्या समजून घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे आणि ते प्रश्न मार्गी लावणे या भूमिकेतून आम्ही संपूर्ण राज्यभर हा शेतकरी संवाद अभियानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या माध्यमातून या राज्य सरकारमध्ये दुधाचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी 18 ते 20 रुपये लिटरचा बाजार मिळतो आहे। आमची मागणी आहे की ऊसाच्या व्यवसायाप्रमाणे FRPचा सारखा कायदा राज्य सरकारने पारित करावा आणि दुधाला सुद्धा हमी भाव 30 रुपये प्रति लिटर देण्याचा कायदा करावा। मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं दूध उत्पादित केलं परंतु त्याला बाजार 18 ते 20 रुपये मिळाला, त्याला 10 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने द्यावं, अशा प्रकारची आग्रही मागणी आमची आहे। या नांदेड जिल्ह्यातील या परिसरातील मराठवाड्यात पाहिलं असेल की आपला ऊस उत्पादक शेतकरी असेल, ज्या कारखानदारांनी FRPची रक्कम पूर्ण केलेली नाही ती FRP त्वरित मिळाली पाहिजे आणि मोदीजींच्या सरकारनं साखर धंद्यासाठी केलेला फायदा तळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आमचा या ठिकाणी हेतू आहे। छोटे छोटे आज सोयाबीनची पेरणी असेल, खरीप हंगाम सुरू झाला, देवाच्या दयेने आज पाऊस पडल्यामुळे दुबार पेरणीचं संकट आता तरी टळलेलं दिसतंय। या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला योग्य वेळी बियाणं मिळालं नाही, काही ठिकाणी चढ्या भावामध्ये ते बियाणं खरेदी करावं लागलं, कारण राज्य सरकारचं चुकीचं नियोजन, महाबीजचं बियाणं मिळालं नाही। 26.47 लाख क्विंटल एवढंच बियाणं राज्यामध्ये उपलब्ध होतं। शेतकऱ्यांनी स्वतः निर्मित केलेल्या बियाण्यावरती आता आपला हा खरीप हंगाम पार पडलेला आहे, परंतु हे राज्यातलं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। हे सरकार महावसुली आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे ह्या सरकारकडनं शेतकऱ्याची होत असलेलं शोषण थांबवलं पाहिजे आणि ह्या सरकारच्या विरोधातला असंतोष आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन जनतेपर्यंत जाऊन हा व्यक्त करता आला पाहिजे। या हेतूने आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे।